मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा। रहिवाशांना घरभाड्यापोटी दर महिन्याला 25 ऐवजी 30,000 रुपये मिळणार। तात्पुरत्या स्थलांतरासाठी आता मिळणाऱ्या मासिक भाड्यामध्ये 5,000 रुपयांची वाढ। वरळी आणि नारायणगाव पेठ या पाठोपाठ आता नायगाव पाठोपाठ नाम जोशी मार्ग इथल्या बीडीडी वासियांचं घरांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार। गणेशोत्सवापूर्वी नाम जोशी मार्ग इथल्या 557 पुनर्वसन सदनिकांचं वितरण करण्याची म्हाडाची तयारी। पीओपी पासून बनवलेल्या गणेश मूर्ती पर्यावरणासाठी हानिकारक आहेत किंवा पर्यावरण स्नेही आहेत हे सिद्ध करण्यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे सादर करा। मुंबई हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश। मुंबई महानगरपालिका लवकरच टफ धोरण आणणार, तर मोकळी मैदानं, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सुधारित आणि स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरण। तर पालिकेच्या महसुलात सुद्धा यामुळे भर पडेल, पालिकेला विश्वास। मुंबईतील वरळी, प्रभादेवी आणि परळ भागामध्ये कचऱ्याचं साम्राज्य। पालिकेकडनं कचरा न उचलला गेल्यामुळे कचरा रस्त्यावरच। वरळी, प्रभादेवीमध्ये ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर कचरा, पालिकेचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष। रेल्वे नियमांमध्ये मोठा बदल। लोकलमध्ये धूम्रपान करणाऱ्यांवर आता 2,000चा दंड। रेल्वे डब्यांमध्ये आणि स्थानिक परिसरात धूम्रपान करताना पकडल्यास 100 रुपयांऐवजी आता 2,000चा दंड होणार। मुंबईमध्ये घराच्या भिंतींवर लघुशंका केल्याच्या वादातनं तरुणाची हत्या। कुर्ला आणि सुनाभट्टी परिसरामध्ये घडली घटना। सुनाभट्टी पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल। फरहान खान असं मयत तरुणाचं नाव। आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। अल्पवयीन आरोपीची धिंड काढल्याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटलांची विशेष शाखेमध्ये बदली, तर धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। पुण्यातील येरवडा कारागृहाच्या बाहेर गुंडमित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला अटक। शंकर भालके असं या आरोपीचं नाव। जेलबाहेर फटाके फोडून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता। पुणे सत्र न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था आता चोख होणार। न्यायालयाच्या आवारातील गैरप्रकार, गुन्हेगारी रील बनवणं, गुन्हेगारांकडून दहशत निर्माण करण्याच्या गैरप्रकारांवर आता आळा बसणार। पुणे पोलीस आयुक्तांच्या या स्पष्ट सूचना। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई। भीमराव लोंढे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यावर थेट मकोका। विषारी दारू प्यायल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला होता। पुण्यातील वाहतूक कोंडीवरून पुण्याच्या महापौरांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे। पोलिसांना 15 दिवसात अहवाल देण्याच्याही सूचना। सिंहगड रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मंजुषा नागपूर यांची नाराजी। पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची अधिकाऱ्यांवर नाराजी। शहरामध्ये खड्ड्यांची तक्रार मोठ्या प्रमाणात येते, त्यामुळे यामध्ये वाढ होत असल्यानं कार्यालयात बसण्यापेक्षा अभियंत्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन पाहणी करा, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना। पुण्यातील ससून रुग्णालयाच्या विस्तारासाठी जागा द्या। रुग्णालयाचा जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव। तर मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी जागा आवश्यक, रुग्णालय प्रशासनाचं स्पष्टीकरण। पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी 4ही धरणं भरली, तर भीमा खोऱ्यातील लहान मोठी 16 धरणं भरली। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये सध्या 29.5 टीएमसी पाणीसाठा जमा। पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। पुण्याच्या खडकवासला धरणातनं 6,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे विसर्ग कमी, तर पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार।